नमस्कार, मी ऋतुषा कदम. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडींचा आपल्याला वेगवान पद्धतीने आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बडतर्फ पूजा खेडकर मास्टर माइंड असल्याचा आरोप यूपीएससीनं केलेला आहे. यूपीएससीनं हा आरोप करत जामिनाला विरोध दर्शवलेला आहे. बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या जामीन अर्जावरील निकाल दिल्ली हायकोर्टानं राखून ठेवलाय. ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून आयएएसची परीक्षा देण्याचा आरोप पूजा विरोधात आहे आणि याच प्रकरणामध्ये पूजा खेडकर मास्टर माइंड असून तिनं ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेमध्ये प्रवेश केलाय तो गैरपद्धतीनं केल्याचा आरोप आता केला जातोय. राहुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत. राहुल, यूपीएससीचा या संदर्भात नेमका आरोप काय आहे? साधारणपणे सरकारी पक्ष अशाच पद्धतीनं जामीन अर्जाला विरोध करत असतात. पण याच्यामध्ये थोडासा आणखी वाढीव भाग असा आहे की पूजा खेडकर शासकीय यंत्रणेमध्ये कशा गेल्या आणि ती आल्यानंतर तिने कशा पद्धतीनं बनावट अपंग प्रमाणपत्र घेतलं, वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय यंत्रणांचा वापर केला. तर एक शब्द वापरला आहे यूपीएससीने की तिचा प्रभाव आहे. आता त्या प्रभावाचे अनेक अर्थ असू शकतात. आर्थिक असेल, आणखी काही राजकीय इन्फ्लुएन्स असू शकतो. तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये तिचा प्रभाव पाहता तिला जामीन देऊ नये अशा पद्धतीची भूमिका आहे. कारण 12 ऑगस्ट पासून पूजाला अटकेपासून अंतरिम दिलासा सतत मिळत गेलेला आहे वेगवेगळ्या कारणामुळे. त्याला कायमस्वरूपी जामिनामध्ये बदल करण्यासाठीची ही याचिका सुरू आहे. त्या संदर्भामध्ये जेव्हा यूपीएससीचं म्हणणं आलं तेव्हा हे स्पष्ट झालं आणि प्रेक्षकांसाठी एवढं सगळं प्रकरण होऊन सुद्धा अद्यापही पूजा खेडकरला अटक झाली नाही आहे. वेळोवेळी न्यायालयाने तिचा जामीन वाढवत नेलेला आहे. त्याला अंतिम स्वरूपात बदल करण्याच्या आधी यूपीएससीचं मत मागवलं होतं आणि त्यात ती मास्टर माइंड आहे अशा पद्धतीचा शब्द यूपीएससीने वापरलाय. निश्चित. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.